शिर्डी इथं दर्शनास येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून स्थानिक गुन्हे शाखेनं 7 आरोपींना अटक करून 9,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 16 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादी मोहित पाटील राहणार गुजरात यांना इर्टिका कारमधून आलेल्या आरोपींनी अडवून शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व मोबाईल लुटले होते। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। 19 फेब्रुवारी रोजी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना शिर्डीजवळ अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींनी संगमनेर, घोटी व वैजापूर इथंही दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे। शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील 1-1.5 महिन्यामध्ये वाढ झालेली होती। गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता। याबाबत कोपरगाव, संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे, सुएब खंडीजोड, विजय जाधव याच्यासोबतच अजून 4 साथीदार म्हणजे एकूण 7 जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले इर्टिगा वाहन, 2 एअरगन, 3 कोयते आणि 4 सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे। अटक आरोपींना कोपरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।